राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 2 वाजता बैठक। अर्थसंकल्पातल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी 19 महत्त्वपूर्ण निर्णय घेणार। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आजपासून सभागृहात हजर राहणार। शिवीगाळ प्रकरणी निलंबन 5 दिवसांऐवजी 3 दिवसांवर। नागपूरमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनीच पैसे लाटल्याचं कागदपत्रांवरून उघड। मूळ शेतकऱ्याच्या खसरा क्रमांकाचा वापर करून गैरप्रकार। छत्रपती संभाजीनगरमध्ये विमा कंपनीने 70% शेतकऱ्यांचे दावे फेटाळले। नुकसान होऊ नये, अनेक शेतकऱ्यांना मदत नाहीच, उत्तर न आल्यास कृषी अधिकारी तक्रार करणार। भाजप आमदार जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। कोरोना काळातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी याचिका, राज्य सरकार कोर्टात बाजू मांडणार। मुंबई आणि पुण्यात गोकुळ गाईचं दूध महागलं। दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। दूध आता 54 रुपयांवरून 56 रुपयांवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।